निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ हा, ताई. श्री स्वामी समर्थ. श्री हा स्वामी हा हा हा? तुम्ही हा. ठाण्याला असता ना शीतल ताई? हो नाही, शीतलची मम्मी बोलते. एक मिनिट. हा, अच्छा अच्छा अच्छा. हा हा मला नाही ते. हॅलो. हा 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 श्री श्री स्वामी स्वामी समर्थ ताई. हा, अगदी हा बिंदास राहा, बिलकुल हा घाबरू नका हा ताई. हा. नाही नाही हा, नाही, कारण की काय होतं ताई, मला खरंच सांगते की मला मोबाईल पण पकडता येत नाही तर अरे काहीच. मला म्हणजे मी एवढी जागेवर आहे की मला आज माझ्या आईला माझे हातपाय वरती करावे लागतात, सगळं आई ग, जागेवर करावं लागतं. आज आई माझी 80 वर्षाची, बाबा पण बापरे. 80 वर्षाचे. आणि अगं, आज मला त्यांना एवढं वाईट वाटतं की आई माझं सगळं जागेवरती काढते. आई मग ग. ते आज, हा, मग ते आज मला बघून एवढं वाईट वाटतं की तिची तरी काय ताकद राहिलीये. मग बरोबर. मला आता असं वाटतं की एवढं तुम्ही शेवटला स्वामींना बोलली की तुम्ही आता तुम्ही हा मला मरणाच्या दारातून पण खेचून आणलं. हा हा, 2 वेळा हा. 2 वेळा मी मरता मरता वारली. अरे आज बापरे. आई वडील खूप ओरडले हा. की काय सांगू मी आता आईला, काय सांगू तुझ्या, बाहेर गेली आणि तू तोंडातल्या तोंडात का जीव सोडलास. मी हा. म्हटलं की, आणि त्याच्यानंतर डॉक्टरनी पूर्ण गॅरंटी सोडली. आता अरे बापरे. 99% संपले. अरे आता बापरे. तुम्ही हिला घरी घेऊन जा. आणि पूर्ण माझा श्वास थांबलेला होता. अरे. डॉक्टरने, हा, बहिणीने पूर्ण श्वास तोंडाने देत होती. अय्या. आणि मग, हा, आणि आई वडिलांना वाटलं, आजूबाजूच्या लोकांना वाटलं गेली शीतल, हो आता गेली. आणि हो. ते मला काहीच माहिती नाही. हे हा आता मला आता आता जरा 1-2 दिवसात सांगते. हा. आता मी, हा, कारण की मी कोणाला ओळखत नव्हती का कोणाचा आवाज नव्हते ओळखत होती. आई फक्त ग, हे लोक रडतायत फक्त. ही आई ग. बोलते की आम्ही खूप रडत होतो, अरे. आजूबाजूची खूप गोळ्या झाली की आता ही गेलीये. हा आणि लिटरली आहे ना, माझी ताई हा. पोचवायची वेळ होती. बापरे. पोचवायची आई ग. पोचवायची वेळ होती की त्यांना, हो. आई वडिलांना वाटलं, भावाला पण वाटलं हा. की आता ही गेली, संपली. आई हो. आता, हा, आता हॉस्पिटल मधून घरी आणून पोचवायचं. हा. आता हिला काम करूया आपण, बापरे. प्रेताचं करायचं. हा. म्हणजे प्रेतावरती मला ठेवायला टाकले होते. पण बापरे. नंतर पण तिथून स्वामींनी, हम्म. आपल्या अंजलीताईने लगेच माझ्या आईने कसं तरी बिचारीला फोन लावता येत नाही तरी पण तिने हा अंजलीताईला फोन करून बाजूवालीला सांगितलं हा. की लावून दे. आणि हो. ताईने लगेच आपल्या विटावाला हा स्वामी समर्थांचा मठ आहे ना, हा हा. तिथून बोलले की तीर्थ घेऊन या. हो. आता मग आई वडील माझ्या घरात एकटेच होते. हा भाऊ हा. पण माझा बाहेर गावी गेलेला होता ओ. कामासाठी. आणि अच्छा. घरात फक्त बिचारे आई वडील म्हातारे 80 वर्षाचे, कोण नाही. बापरे. अरे. मग त्याच्यामुळे मग, कोण आहे का तुमच्या जवळ. तर हा मग माझ्या आई बोलली की भाचा आहे, नातू आहे मोठा. हा तर हा ती हा. बोलली की, मग ताईने आपल्या विटावाचं आपलं हम्म. आहे ना हा स्वामी हा समर्थांचा मठ. हा. तर ते मग शेवटी अंजलीताई बोलली की तुम्ही तिकडून हम्म. जरा तीर्थ घेऊन या. आणि अच्छा. तिला तीर्थ मला तो दिलं. दोन पाजलं का? तास पाजलं. आणि 2 तासात ताई, हा आई वडिलांनी विचार पण नाही केला की हा काय होणार नाही, माहिती नाही, आता हा. ही तरी संपलेली आहे. आई डॉक्टर ग. पण सांगतात संपले. पण हो. 2 तासात त्यांनी मला आयसीयू मधून बाहेर काढलं. डॉक्टर, बापरे. हा, 2 तासात आयसीयू मध्ये बाहेर काढलं. हा आणि मी विचार पण नाही केला. हा आई मला आता सांगते तर हा आई वडील बोलतायत की हा 2 तासात तू बाहेर पटकन आलीस. हा. तर आम्हाला वाटलं नाही तू मरणातून तू एवढी कशी आलीस ते आम्हाला माहिती नाही. पण ओ. शेवटी, हा, मग त्याच्यामुळे आई वडील बोलतायत की नाही, आज खरंच स्वामींनी खरंच तुला तारलंय. आज हो. तुला ताई लोकांनी सगळ्यांनी सेवा खूप दिलेली आहे. मग हा ते, हा, तर ते आज अंजलीताईला खरंच मानलं पाहिजे. हा की म्हटले की काय अंजलीताईने माझ्या, आणि आईला कसं सुचलं हा. की अंजलीताईला हवं. हो कारण की ती, हा, कारण की घरात कोण नाही, आजूबाजूचं कोण नाही, हो. मोठा माणूस कोण नाही, नातू नाही माझा, भाचा नाही, कोण नाही, भाऊ नाही. हा तरी हा. पण ती बिचारी 80 वर्षाची.
तिला बापरे. मोबाईल पण नाही चालवता येत. आई तरी ग. पण तिने माझी बाजूची मैत्रीण आहे, तिने सांगितलं फक्त अंजली ताईला फोन लाव. मी अच्छा. काय सांगायचे ते सांगेल. हा आणि हा हा अंजली ताईने आपल्या ताईने सांगितलं. हा. तीर्थ माझ्या भाच्याने घेऊन आला लगेच अरे. गावावरून. आणि गावावरून घेऊन आला तो पटकन आणि लगेच विटावरती गेला हा. आणि तीर्थ पाजलं आईने, तुम्ही किती वडिलांनी. भावंड आहात ताई? मी मी 2 नंबर आहे. हा. आम्ही 3 आहेत. अच्छा, मोठी 3 बहिणी जण. हा. मोठ्या बहिणीचा नवरा नुकताच वारलेले, 1 वर्ष झालेले. अच्छा. तर हा ती पण तिच्या विचारात असते. तर हा मी पण माझ्या विचारात असते की बघ दीदी आता 2 मुलं आहेत, तू हा. 2 मुलांकडे बघ. मी मोठी आहेत तिला का धीर त्यांची देते. मुलं? मोठी मुलं आहे जरा हा. 25 वर्षाची. अच्छा. पण मग हा ती आहे ना तिच्या नवऱ्याच्या वेळे वारले ना हा. तेव्हा पण ती रडली नाही. ओ. तिला मी खूप ओरडली. हा मग दीदी ओरड, दीदी रडत, दीदी रड. हा. भाऊजी गेलेत आपल्याला सोडून. तरी हो पण माझी बहीण रडली नाही. पण हो आता माझ्यासाठी तिने एवढा मोठा धीर घेतला की हो. मला श्वास दिला. मला बापरे. मरण्यातून तिने काढलं. हो. हे मला आता स्वतःला आश्चर्य वाटतंय की तुमच्या तू जवळच राहते माझ्यासाठी. ती ताई? नाही ती पण दापोलीला राहते. ओ. ती पण अचानक भाच्याला घेऊन लगेच भाचा बोलला की हा भाचे दोघं लगेच बोलले नाही आपण माऊला भेटून येऊया. हा तिची हा सिरियस कंडिशन दिसते. हा कारण की 15 मग लगेच ते दोघं राहिले. हा. 15 दिवस राहिले. ओ. आज जाईल उद्या जाईल, आज जाईल उद्या जाईल असं त्यांना वाटलं. आई ग. कारण की डॉक्टरांनी गॅरंटी दिलीच नव्हती. हो. पण जो तीर्थ आपलं पाजलं हा. आणि मी 2 दिवसात म्हणजे वाटतं आली, गुरुवारीच वाटतं आली ना. आणि तुम्हाला हा प्रॉब्लेम कधीपासून आहे? मला ताई म्हटलं तर म्हटलं ना 8 वर्ष जागेवरच आहे मी. किती? म्हणजे 8 वर्ष जागेवरच आहे. आणि त्याच्या आधी तुम्ही चालत फिरत होत्या? आता एकदम पूर्ण आधी चालत होती, कामाला जात होती, काय ठाण्याला म्हणता? जात हो. हो ओ. ठाण्याला हो. आयुर्वेदिक दुकानामध्ये कामाला जात आणि मग हे होती. कसं झालं अचानक? हे अचानक मला ना न्यूरोलॉजीचा हा. प्रॉब्लेम झाला, आजार. ओ. तर खूप माझ्या वडिलांनी हा. सगळं केलं, भावाने सगळं खर्च केलं, खूप काय काय केलं. पण अच्छा. आता ते डॉक्टर बोलतात की हा बऱ्यातला नाही होणार. हो लाखातला आजार आहे बोलतात. हो. तो होणारच नाही. आणि अच्छा. आता मला कसं ताई मला मुंग्या चावल्या तरी मला कळत नाही. काही नाही. अच्छा, सेन्सेशनच गेलंय. सेन्सेसच माझं सगळं गेलेलं आहे. बोटं अच्छा. बिटं सगळी माझी अशी मोबाईल फक्त अशी मी पकडून ठेवू शकते 2 बोटात. अरे तेच. बापरे. हां. तेच. हं. आता मग ते आई माझी म्हणजे अशी मोबाईल पकडून देणार, कानाला अरे. लावून देणार. मी अरे. स्वतःहून नाही फोन उचलणार. ती अच्छा मग अच्छा. मला ती कानाला लावणार. मग आता हं. डॉक्टर पण मला बोलले की तू बघ तुला हं. कफ एवढा झाला होता मला की हं. माझं आता अक्षरशः वाटलं की मी आता घुरघुर करून मरणार. अरे मी अरे अरे. मरणार. आता मग शेवटी वडिलांनी माझ्या आवाज पण गेला ताई. अरे बापरे. आता 8 दिवसात माझा आवाज पण गेला होता. ओ. पण माझ्या वडिलांनी खूप डॉक्टर केले. ओ. इकडे तिकडे पळापळी केली. डॉक्टर लोकांना आपली हिस्ट्री सगळी हं. माहिती. हो. त्याच्यामुळे ते डॉक्टर बोलले की तिला आता जरा थोडंसं अशा स्ट्रॉंग वाल्याच गोळ्या द्यायला. आणि अच्छा आता अच्छा. मी काय एवढी खात नाही. ते अच्छा फक्त बोलतात की तिला लिक्विड खाऊ दे. अच्छा. थोडंसं खाऊ दे. कारण की ते तिच्या पण स्ट्रॉंग भरवायला गोळ्या. लागतं का तुम्हाला? आई माझी सगळं करते. अरे आई बापरे. हां. आणि तुमचं हां. वय किती आहे मग ताई आता? ताई माझं 40 वर्ष आहे. अरे बापरे, म्हणजे 8 40 वर्षात हे सगळं झालं तुमचं. आहे. आणि अरे. मला पण एक मुलगी होती ताई. अच्छा. ती हा. पण ती पण वारली माझी मुलगी. कशी काय? तिला पण वॉलचा प्रॉब्लेम झालेला होता. अरे ती बापरे. ती पण लगेच वारली. आणि त्याच्यानंतर माझा डिव्होर्स झाला. मग मी हा आपली चांगली राहिली. हा स्वतः काम करायची. आई हा वडील बोलायचे की तू तुझं आता काय करायचं ते कर. मग हा मी काम करे आणि मी निवांत नंतर मी म्हणायची हं. चांगलं राहायचं, बिनधास्त राहायचं. बरोबर. हा सगळ्याशी बोलायचं. आणि नंतर ह्या 2 वर्षात एकदम काय झालं माहित नाही. हा. म्हणजे आई वडील बोलले हं. की लग्न करायचं असेल तर नंतर मग ते मी नाही बोलायची. पण हा. नंतर मग आई बोलली की बघ कर. हं. आम्ही आहे तोपर्यंत कर. हा भाऊ हा आहे, भाऊजी आहे तोपर्यंत कर. हा मग मी कुठल्या डिप्रेशन मध्ये काय माहित नाही. मग हा मी म्हटलं ठीक आहे मला करायचंय. हा तुम्हाला काय बघायचं ते बघा. हा आणि हा. नंतर मी 1 वर्षात वाटतं काहीतरी 1 महिन्यात काहीतरी हं. 2 महिन्यात वाटतं आजारी पडली. अच्छा. अशी. मग वहिनी वगैरे तुमच्या बरोबरच असतात का? नाही सध्या ती कामासाठी बाहेरच असते ना. अच्छा, मग आज भाऊ तिचा फोन हो भाऊ असतो माझ्याकडेच असतो घरातच असतो. अच्छा अच्छा. हा वहिनी माझी तिथे पुण्याला असते. अच्छा. भाच्याला
छोटा भाचा पण आहे, माझा भावाचा अच्छा. मुलगा पण आहे. हा 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 तेच. हा नाही पण हे बघा स्वामींच्या तीर्थामुळे तुम्हाला पुनर्जन्म मिळाला हो हो. आणि ते आणि तीर्थ तुम्ही हातापायाला लावत पण जा, त्याचा पण फरक पडेल. हो 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 हो. हा हा हा. खूप छान ताई. आणि हं, मला फक्त एवढंच ताई मला म्हणायचंय की हं. स्वामींनी मला खूप मोठ्या मरणातून वाचवलंय ना, वाचवलंय हो. तर मला आता शेवट माझा चांगला होऊ दे होणार बस. होणार. हा आणि तुम्ही सेवा काय करता ताई? ताई, मी सेवा आता मला सध्या मोबाईल पकडता येत नाही 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 पण काही. जप वगैरे करता हा का असा फक्त पडल्या जपच पडल्या? चालू असतं, तोंडातल्या अच्छा अच्छा तोंडात माझं जपच चालू असतं. अच्छा तारक अच्छा. मंत्र चालू असतं, हा कारण हा. की मला रात्री झोप नाही येत. मग मी आपली अच्छा. डोक्यातल्या डोक्यात तेच ठेवते, हा कारण जप की करत राहायचं हा. हा तेच, बाकी काय नाही. नाही तेच खूप तेच. छान ताई. हम्म. तुमचा फोटो असेल तर पाठवता? एक मिनिट हा ताई, जरा आई बोलते जरा. हा हा हा. हॅलो. हा श्री स्वामी समर्थ हा, ताई. श्री स्वामी. हा बोला ताई. आता मुलीची स्टोरी ते ऐकलीत तुम्ही. हो ना आता ताई हो. हा, आता हे एवढं आपण करतोय, आपल्या वयानुसार आपण तेवढं तरी करणं हो भाग आहे आपल्याला. तुमच्याकडनं काहीतरी ते गेल्या जन्मीचं असेल ताई, ते हो. इथे तुमच्याकडनं ते स्वामी सेवा करायला लावतायत. ते अच्छा. हा ते पूर्ण थँक्यू. हा होऊन जाईल, म्हणजे हा पुढच्या जन्मासाठी काही शिल्लक राहणार नाही. तुमच्या हा. ताईचं पण नाही, शीतलचं पण नाही आणि तुमचं पण नाही. हा अच्छा. कारण हा का आम्हाला आता काय हे काय बोलता येत नाही, पण मी म्हटलं तू बोल आधी, मला काय याच्यातलं कळणार नाही, पण मी जे समोर झालेली आहे ना हा ती घटना मी सांगू शकते. हा कारण ते सांगा ना आता ताई. हा आता तिने ते सांगितलं ना, 20 हं. तारखेला तिचं एक आहे की माझ्याकडे तिने पुरी मागितली आणि मला म्हटली बटाट्याचीच भाजी हवी. हो हो हो. आषाढी एकादशीला 1 महिना आहे अजून, हा तर मला आत्ता पाहिजे. मग हा म्हटलं मी तिला लगेच पीठ आणलं हा. आणि ते शिंगाड्याचं पीठ मिळतं ना हो ते हो हो. आणलं. हा, आणि मला म्हटली आयुष्यात मी कधी केले नाही ताई ते, आई पण ग. मला तिने युट्यूबवर दाखवलं आणि हा. मी ती पुरी केली आणि बापरे. एक घास तोंडात दिलं तिच्या. हा आणि तिच्या पप्पांना खायला दिलं ना, आम्ही दोघी जणी इथे बसणार हा असे बघते की एक घास तोंडात ठेवून फक्त एवढीच बोलली, छान झालं, एवढी फक्त बोलली. हा. आणि जे डोळे वगैरे तोंड वगैरे फिरवलं अय्या. आणि तोंडातून फेस यायला लागला तिच्या. बापरे. हा एवढं झालं. मग तिला काहीच माहित नाही, हा. नृत्य एकदम वाकडे वाकडे करायला लागले. आणि नंतर मी म्हटलं काय शीतल 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 करते काय, शीतल काही बोले ना. आई मग ग. नंतर म्हटलं एकदम गरम झाली, एकदम हात हा. पाय घासत तरी काही नाही, तिला अरे. काहीच कळलं नाही. एकदम चटके बसत होते ताई तिच्या हो. अंगाला काय. अ, आणि मग नंतर तिला हॉस्पिटलला नेली, ऍडमिट केली, 2 दिवस ह, आयसीयू मध्ये होती. ह, आणि मी दुसऱ्या दिवशी माझा नातू आला हा. दापोलीला आहे ना, तो ह. मुलांनी ते व्हिडिओ कॉल करून बघितलं ना गुरुवारच्या दिवशी, हो 20 हो. तारीख होती. तर हं. त्यांनी बघितलं संध्याकाळी, तो बोलला की संध्याकाळी नाही दुपारीच बघितलं. हा ते म्हटलं व्हिडिओ करून बघितलं आणि म्हटलं माऊची तब्येत बरोबर, माऊच बोलतो तिला. हा तर हा हा. म्हटलं की माऊची तब्येत बरी नाही, हं. आपण मम्मीला सांग तुझे कपडे माझे कपडे भर आणि आपण बॉम्बेला निघून जायचंय. हा म्हणून हा. तो तिकडे निघून आला. आणि ताई त्याला मी इथे 15 दिवस दोघांना पण ठेवले काय. ओ. हा, मग नंतर शनिवारी तिला ते तीर्थ दिलं मी स्वामींचं. हा. ती 2 तासात ती आयसीयू मधून बाहेर आली. बाहेर बापरे. आल्याच्या नंतर डिस्चार्ज पण दिलं. ओ. डिस्चार्ज दिल्याच्या नंतर हं. एक दिवस शनिवारी घरी आणली, एक दिवस चांगली राहिली, रविवारी संडेच्या दिवशी चांगली बोलली बिलली. परत हा तसा ताप भरला तो हा. तिला श्वासोच्छ्वास सकाळी 7:30ला सोमवारच्या दिवशी ओ. श्वासोच्छ्वास बंद झाला तिचा, डोळे बापरे. बिळे बंद झाले, सगळं सगळं. तिची बापरे. छाती अशी ते काय हे पंप कसं हो मारतात हो 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 हो. तसं केलं. परत तोंडामध्ये ते देतात ना असे हे करतात ते फूक हो मारतात हो ते हो हो हो. ते केलं. फक्त डोळे उघडले परत बंद केले. मी म्हटलं आता ही बापरे. गेली, गेल्याच जमा आहे म्हटलं. 2 वेळा ताई तिचं झालं. आता अरे. तिसऱ्यांदा तर मी म्हणते ना 1 महिना आता झाला, आजच 1 महिना झाला हो. त्या गोष्टीला. तरी अजून बापरे. माझी मुलगी चांगली आहे, पण तिला मी पण आता स्वामींना सांगते कशी तिला हं. चांगली मुक्ती द्या. बाकी दुसरं माझ्याने काय आता आपल्याच्याने होत पण नाही नाही ताई. बरोबर आहे बरोबर आहे. हा, हो हो. बाकी दुसरं काही नाही. मी तेवढीच तिची सेवा जे आहे आपल्यासमोर ते हो. आई वडील तिचे करतात बस, अगदी बाकी दुसरं अगदी काही अगदी नाही. खरंय खरंय. एवढंच, बाकी काय मला बोलता येत नाही 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 खूप छान त्याच्या. सांगितलं ताई. पण म्हणजे ते काही जन्मता नव्हतं, त्यांना ते नंतर नाही, झालंय. काहीच नाही, काहीच हा नाही. हा. हे टेन्शनमुळे पण होतं आणि हो. ते पहिलं तिने ते मनावर घेतलं. पण आपल्याला ताई असं वाटतं हा. विचार की आपण आई वडील आहेत तोपर्यंत, बाकी कोणी कोणाचं नसतं अगदी काय. अगदी हा, खरंय. म्हणून म्हटलं की नाही, त्यापेक्षा आपण आहेत तेवढं करतात सगळं. तिला आज सकाळी हा. एवढ्या मुंग्यानी भरली होती ना ताई, काय सांगू तुम्हाला. तिला अरे काहीच बापरे. चावेना.
हा ओ. आणि आता आज ह्या वेळेला तर रक्त सुद्धा नाही तिच्या अंगावरून आलं. बापरे. जिथे चावतात ना तिथून ते सुद्धा नाही आलं. स्वामीची हे करून मी सांगते ना, हा. तिला सगळे कपडे तिचे काढले, खालच्या चादरीपासून हो. 9 कपडे तिचे असतात तेवढे काढले मी ताई. बापरे. आणि सगळं तिला धुवून पुसून घेतले, मॅक्सी वगैरे सगळी बदली केली आणि तिला एवढी मी स्वच्छ ठेवते की नाही हो ते ना. विचारूच नका. असं आहे, बाकी बापरे. काय नाही. असं आहे. हा? खूप श्री छान स्वामी. ताई. मी हे शेअर करते. फक्त अच्छा शीतलताईंचा मला फोटो पाठवा. हा. अच्छा, एक मिनिट तिच्याजवळ बोला जरा. हो हो. तुझा फोटो म्हणतात पाठवा. हॅलो. हा हा ताई ताई, तुमचा हा फोटो बोला. पाठवा तेवढा. आजारी हा. हॉस्पिटल अच्छा, व्हॉट्सअपला. माझा फोटो अंजली ताईचा आणि मला वाटतं माझा फोटो आहे, चालेल? अच्छा हा चालेल ना चालेल ना. पण हॉस्पिटल शोधते जरा. मला वाटतं अंजली ताईकडे पण विचारावं लागेल, बरं मला बरं मी वाटतं. अंजली ताईंना हा सांगते. हा. हा जरा. हा कारण की मला कसं ताई मोबाईल वरती नाही नाही शोधायला पण बरोबर नाही दिसत आणि बरोबर. मला डोळ्याने पण दिसत नाही. अच्छा 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 हा काही हरकत नाही ताई. हा हा हा. स्वामी तुम्हाला व्यवस्थित ठेवतील. काही वेदना होऊ देणार नाही. हा दाखवणाऱ्याला पण दाखव. नाही म्हणजे ताई हा ताई हा हा असा मी झोपलेली आहे तसा मी फोटो पाठवू का? आई बोलते का हा अंजली ताईचा तो आपल्याकडे आल्या होत्या तर तेव्हा तो फोटो काढलाय तो. हा चालेल म्हणजे ना चालेल. का असं झोपलेले तो काढू का फोटो? हो चालेल तुम्हाला जे योग्य आईला वाटेल ते सांगते. पाठवा. हा मग तुमच्याच या मोबाईल नंबरवरती का हो हा ताईकडे? व्हॉट्सअपच आहे नंबर. अच्छा, व्हॉट्सअप माझ्याकडे जाईल की नाही माहित नाही हो ताई. बरं बरं जसं जमेल हा तसं करा नाही तर मी अंजली ताईंकडनं घेते. हा जरा मी हा अंजली ताईकडून मग मी आईला सांगते तू पटकन काढून ठेव हा कसं तरी. हा आणि मग अंजली ताई मला करतायत का मग मी हो बाजूवालीला परत विचारते. हो ताई. तू हा कर. हा 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 श्री हा स्वामी हा. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बघा हो आता हो अनुभव शेअर केला ना ताई हा. तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडेल आता. हो हो नक्की नक्की. हा? आणि मला तेवढीच इच्छा आहे स्वामींकडे. हा, बस तेवढंच मागणं आहे. हा. माझा शेवट चांगला करायचा आहे. नक्की नक्की होणार हो ताई. हो हा बस हो. हा श्री स्वामी हो हो समर्थ श्री ताई मी स्वामी शेअर समर्थ. करते. हा हो 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 हा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. हो, अनुभव हो. तुम्हाला कसा वाटला ते मला हॅलो. कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा तो आणि झोपला. व्हिडिओ आवडला हॅलो. असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.